तर किती वेळ झाला बोलायला सूर्या, बोल ना का गप्पे. अरे पण एवढ्या लांब कशाला आणलाय आम्हाला तो? हो कृष्या, रव्या, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. सांग ना मग काय झालं. ऋषा, रव्या, अरे मला एवढं तरी 100% कळून चुकलेलं आहे की आपण किती चांगलं करू दे आपल्याबरोबर कधीच चांगलं होणार नाही. का बरं, काय झालं? अरे ऋषा, आजपर्यंत आपण कधीच वाईट कामं नाही केलेले. अरे आपण गरीबाला जेवण चारलेले, प्रत्येक गोष्टी केल्यात, कधीच कोणाचं वाईट नाही केलेलं. आज आपलं का चांगलं होत नाही? आज आपल्याकडे आहे का पैसा सांग? हा ना का सूर्या, जी वाईट करते तर त्यांचंच लय चांगलं होतं रे. अरे मग आपण का चांगलं करत राहायचंय? आजपासून आपण पण वाईट करायचं. काय वाईट करायचं? एवढं वाईट करायचं की फक्त पैशाकडे लक्ष द्यायचं. बाकी काय होतंय, कोण मरतंय, कोणाचं जळतंय, काहीच घेणं देणं नाही आपल्याला. फक्त पैसा कमवायचा. राव सूर्या, मी पण असल्या भंगार जिंदगीला ना पार वैतागून गेलोय. आता पैसे कमवायला आणि मी काय पण कर. आपण काय चुकीचं नाही ना करीत सूर्या. रव्या, चुकीचं आपण ही मागल्याचे दिवस काढलेले आहेत ना, ही चुकीचं वागलेलो आहे आपण. आत्ता खरं जगायचं आपण, काहीच नाही विचार करायचा कोणाचा. लोकांच्या मुंडक्या का पाहिजे ना होईना, पण आता वरच जायचं. आता फक्त पैशाच्याच मागं पळायचं. का भावांनो, मी जो निर्णय घेतोय ना, हे मी माझ्यासाठी घेतोय. तुम्हाला यायचंय का नाही अजून बी तुम्ही ठरवा. ह्याच्यात काही बी होऊ शकतं, पण एवढं आहे बाई, शेवटला पैसाच कमवून निघणार. सूर्या तू सांग, कुठं चोरी करायची का वसुली चालू करायची? तू सांग, तू काय म्हणणार ते आपण कर. तू बोल फक्त, तू म्हणशील ना तीच पूर्व दिशा. पैसा. हा. पहिलं काम आपण